पुणे शहरात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढलेला पाहायला मिळतोय। काल दिवसभरात शहरात यंदाच्या सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद जी आहे ती झालेली पाहायला मिळते। काल पुणे शहरातलं तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलेल्या तापमानाची नोंद जी आहे ती हवामान विभागाकडून करण्यात आली। खरं तर मागच्या 3 दिवसात शहरभरात आणि पुणे जिल्ह्यात देखील थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय। काल यंदाच्या वर्षातील सर्वात निच्चांक तापमानाची नोंद होत असतानाच पुण्यातील पाषाण भागात काल सर्वात कमी म्हणजे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर शिवाजीनगर असेल, कोथरूड असेल, इथं देखील पारा 15 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्याची नोंद जी आहे ती हवामान विभागाकडून करण्यात आलेली आहे। पुढील 3 दिवस पुणे शहरासह उपनगरांमध्ये थंडीचा कडाका असाच कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून जो आहे तो आता वर्तवण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून थंडी ही पुणेकरांसाठी गायब झालेली पाहायला मिळाली होती, पण काल परवा आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गेल्या 3 दिवसापासून पुन्हा एकदा शहरासह उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यात देखील थंडीचा कडाका जो आहे वाढताना पाहायला मिळतोय। पुण्यातील सारसबागेत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या पुणेकरांनी जे उबदार कपडे आहेत ते आता घालणं, परिधान करणं पसंत केलेलं पाहायला मिळते। जी लोक व्यायामाला येतात की जी मॉर्निंग वॉकला येतात त्यांनी देखील उबदार कपड्यांना पसंती दिलेली पाहायला मिळते, कारण शहराचा पारा आज उद्या आणि परवा देखील 10 अंश ते 12 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत खाली जाण्याचा जो एक हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे त्या अनुषंगाने पुणे शहर आज आणि उद्या पुन्हा गारठताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।